जेजूर येथे अपघात झाल्यानंतर राजश्री शंकर भोसले वय वर्ष 55 यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण सध्या मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावात आहोत. आपण पाहू शकता या गावामध्ये संपूर्ण शोककळा पसरली आहे. निधन वार्ता कळाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण गावानं गाव बंद ठेवत या ठिकाणी शोक व्यक्त केलेला आहे. संपूर्ण गावावर या ठिकाणी शोककळा पसरलेला आहे. गावच्या गाव संपूर्ण या ठिकाणी बंद आहे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे समोर माझ्या बसलेले आहेत ते सर्व वारकरी बांधव आहेत. हे सुद्धा संपूर्ण दुःखात बुडालेले आहेत. आपण त्यांच्याकडून भावना जाणून घेऊया. आपल्यासोबत काही या गावातले ग्रामस्थ आहेत, आपण जाणून घेऊया. नाव सांगा, काय भावना आहेत तुमच्या गावातील राजश्री भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे? अरुण रामचंद्र पवार, राहणार कसबे डिग्रज. आमच्या गावातून पायी दिंडी जाणाऱ्या सोहळ्यामध्ये आमच्या गावातील माळकरी राजश्री शंकर भोसले यांचं अपघाती निधन दिंडीमध्ये झालं. ही खरोखर आमच्या गावावर एक मोठी शोककळा पसरलेली आहे. आणि हा झालेला जो अपघात आहे, चांगलं काम करत असताना देवाच्या पुण्याईच्या मार्गाला जात असताना अशी घटना घडणं एका कुटुंबावर काळा घातल्यातला प्रकार आहे. राज्य शासनाला आमची एक ग्रामस्थ माळकरी या नात्यानं विनंती आहे की त्यांनी या कुटुंबाला भरघोस आर्थिक मदत तर करावीच, परंतु त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यावं. आणि असे जे घडणारे अपघात आहेत ते कायमचे दूर कसे होतील या दृष्टिकोनातून राज्य शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या भागातील जखमींची जाऊन विचारपूस केली. त्याबद्दल एक समाधान राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं आम्हा ग्रामस्थांना वाटलं. आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी यापुढच्या काळामध्ये सुद्धा या जखमींना मृत वारसांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतील, मदत करतील. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी माझा सख्खा भाऊ नारायण रामचंद्र पवार या दिंडीतच सहभागी झालेले होते. त्यांचा एक ठिकाणी अपघात झाला. दिंडीतून त्यांना परत डिग्रजला आणलं, साळुंकी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्या उपचारादरम्यान 43,000 रुपये खर्च आला. अशा घडणाऱ्या ज्या वारंवार घटना आहेत ह्या कायमच्या दूर कशा होतील या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, अशी राज्य शासनाला माझी विनंती आहे. नक्कीच आपल्याबरोबर यातील वारकरी मंडळीसुद्धा आहेत आपल्याबरोबर. मामा, नाव सांगा तुमचं, काय भावना आहेत तुमच्या गावातल्या राजश्री भोसले यांचं दुःखद निधन झालं आहे अपघातादरम्यान? राजश्री भोसलेंचं दुःखद निधन झालेलं आहे. माझं नाव धोंडराम तुकाराम यादव, कसबे डिग्रज. आमच्या गावातली दिंडी ही सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमधून जाती. आज 30 वर्ष झाली ही दिंडी जात आहे. या दिंडीत पहिल्याच वेळेला हा अपघात मोठा घडलेला आहे. आणि अपघात असा झाली, गावात सगळ्या शोककळा पसरलेली आहे. गाव सगळं बंद झालेलं आहे. आणि इतकं दुर्घटना वाईट घडलेली आहे की त्यांच्या घरात फार मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. चांगले चांगले लोक वारलेले आहेत तिथं सगळे. आणि महाराष्ट्र शासनानं याच्यावरती पूर्ण दरगदारी घेऊन मृत व्यक्तींच्या वारसांना शासनात कुठेतरी नोकरीत समाविष्ट करून घ्यावं. आणि शेवटी सुनेत्रा पवार यांनी जी आम्हाला चांगली ही माहिती दिली किंवा आमच्या मृत्यू व्यक्तींना जाऊन भेटल्या, त्यांच्याबद्दल आमचे चांगले विचार आहेत. त्यांनी चांगले करावं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या ह्या आमच्या वारलेल्या लोकांना काय असणार शासनाच्या नियमाप्रमाणे मदत ताबडतोब जाहीर करावी. त्यांचं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब चांगलं करावं हीच आमची इच्छा आहे. प्रत्येक वर्षी याचा अपघात होतो, यावर तुमचं मत काय? प्रत्येक वर्षी अभ्यास होते, पण महाराष्ट्र शासन याच्यावरती काय जागृत होत नाही. महाराष्ट्र शासनाचा परिपूर्ण हलगर्जीपणा आहे. तरी आज महाराष्ट्र शासनानं याच्यावर परिपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. आज गृहमंत्री आहेत स्वतः मुख्यमंत्री यांनी ताबडतोब याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, काय चाललं आहे किंवा काय नाही. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना अशा वारंवार घटना घडतात. ही दुःखाची बाब आहे, खेदाची बाब आहे. नक्कीच आपण पाहू शकता. मला सांगा, तुमचं नाव सांगा. असं देवाच्या दारात जाऊन मृत्यू होतो आहे, किती वाईट आहे घटना आणि कसं बघता या घटनेकडं? काय भावना आहेत तुमच्या? माझे नाव विनायक आप्पासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य कसबे डिग्रज. गेले 30-40 वर्षे आमच्या गावाची परंपरा आहे. आणि आमच्या गावातून संत ज्ञानेश्वर माऊलींची एक दिंडी असते आणि संत तुकाराम महाराजांची एक दिंडी असते. आणि गेल्या 6 तारखेला आम्ही सर्वजण मिळून, आमचे सर्व वारकरी मंडळ मिळून त्या दिंडीचं प्रस्थान केलं होतं. आणि आज सकाळीच बातमी आली, कसबे डिग्रजच्या दिंडीमध्ये अपघात होऊन आमच्या गावातील
आमच्या महिला त्या ठिकाणी मृत पावलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर हे अतिशय दुःखद घटना आहे आणि आज आमचा संपूर्ण गाव हा शोकसागरात बुडालेला आहे. आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ वयस्कर मंडळी असतील, तरुण असतील, हे सर्वजण आज जागोजागी एकत्र येऊन म्हणजे शोकसागरात बुडालेले आहेत. आमचं गाव पूर्णपणे, आमची व्यापारी संघटना असेल, आमची ग्रामपंचायत, विकास सोसायटी, पाणीपुरवठा, सर्व संस्थांनी आज ताबडतोब बंद ठेवलेला आहे. आणि भविष्य काळामध्ये अशा जर गोष्टी म्हणजे वारकऱ्याच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबावर जो आघात होऊन म्हणजे प्रपंच उद्ध्वस्त होते. एखाद्या चांगल्या देवदर्शनाला जात असताना जर एखाद्या व्यक्तीवर अपघात होऊन मृत्यू होत असेल तर ते अतिशय वाईट दुःखद घटना आहे. आणि राज्य सरकारने या बाबतीत कठोर पावले उचलले सातत्यानं. प्रत्येक वर्षी आपण बघतोय, प्रत्येक वर्षी काहीतरी अपघाताची बातमी येत असते. आज आमच्या गावावर आले, पुढच्या वर्षी जर यांनी प्रयत्न नाही केला तर आणि कुठल्या गावावर होईल. तर राज्य शासनाला आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे की दिंडीच्या बाबतीत एकदम कडक उपाययोजना करून दिंडीमध्ये अपघात होऊ नये त्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आणि आमच्या गावातील आता प्रमुख प्रतिष्ठित मंडळी, सरपंच म्हणा किंवा गावातील मान्यवर लोक त्या ठिकाणी पुण्यासाठी रवाना झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतल्यानंतर पुन्हा सगळं या ठिकाणी आलं तर आमचं अखंड गाव एकत्र येऊन आम्ही त्यांचा अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गाव शोककळत पसरलेले आहेत. आपल्याबरोबर आणखीन काही वारकरी ग्रामस्थ आहेत. काय भावना आहेत तुमच्या गावातल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे? नाव सांगा. माझं नाव श्रीकांत रामचंद्र नल्लोडे. मी एक वारकरी संप्रदायामध्ये गेली 25 वर्षाला आमच्या गावातून दोन्ही दिंड्या जातात. एक तुकाराम मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर. ज्ञानेश्वर मंदिरातली आपली जी दिंडी झाली ह्या दिंडीमध्ये आज अपघात झालेला आहे. तो जो अपघात झालेला आहे ते खरोखर तुम्हाला सांगतो अत्यंत वाईट म्हणजे वाईट सांगण्यासारखी गोष्ट आहे. एवढंच बोलायचं. तुम्हाला अश्रू अनावर झाले काय? हो, वाईट वाटते की आज आमच्या घरातली लोक असतील किंवा मोठी माणसं असतील, सगळीजण ज्ञानेश्वर मंदिरामध्ये असतील किंवा तुकाराम मंदिरामध्ये असतील दिंडी आवर्जून तुम्हाला सांगतो चालायचा प्रयत्न करून ते देवाचा धावा करायसाठी जातात. पण ह्या गोष्टी होणं थोडंसं दुर्दैवी वाटतं आहे. तेव्हा सरकारने ह्या गोष्टीबद्दल तत्परता राखून जेणेकरून वारकऱ्याची पाठराखण व्यवस्थित करावी एवढीच माझी अपेक्षा. आपण पाहू शकता यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले, त्यांना अश्रूसुद्धा आवरता येत नाही आहेत. मला एकंदरीत माहिती सांगा, गावातले काही मंडळीसुद्धा गेलेले आहेत, काय त्या कुटुंबाला अजून माहिती नाही आहे, कसं बघता याकडे? काही लोकांना अजून बरेचशाच लोकांना जे दिंडीत लोक गेलेले आहेत त्यांना अजून बरीचशीच काही लोकांना माहिती नाही आहे. पण अक्षरशः सांगायचं गाव अख्खं दुःखात तुम्हाला सांगतो बुडालेलं आहे. सगळी दुकानं वगैरे बंद आहेत. एवढंच बोलायचं. काय सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की जेणेकरून बाबा आमचे वारकरी लोक जातात त्यांची व्यवस्थित तुम्हाला सांगतो त्यांची पाठराखण व्हावी ही एवढीच आमची अपेक्षा आहे. जेणेकरून आज सासवड ते तुम्हाला सांगतो जेजुरी दिंडी चाललेली आहे. त्या दिंडीमध्ये आज जो का आमचा आघात झालेला आहे तो फार म्हणजे फार मोठा आघात झालेला आहे. माझ्या गावातले असू द्यात किंवा परगावचे असू द्यात, कोणी असेल तर आमच्या दिंडीमध्ये सामील होत असतात. तर अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सरकारनं आवश्यकता तुम्हाला सांगतो त्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. नक्कीच आपण पाहू शकता संपूर्ण गावावर शोकळा पसरलेला आहे. त्यांना अश्रूसुद्धा अनावर झालेले आहेत. संपूर्ण गावात दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. संपूर्ण गाव या ठिकाणी आपण पाहू शकता बंद झालेलं आहे. भोसले यांच्या कुटुंबियांना अजून माहिती नाही आहे. मात्र गावातले जवळजवळ 8 ते 9 गाड्या भरून लोक या ठिकाणी हे जेजुरीकडे गेलेले आहेत आणि आल्यानंतर सगळ्या अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे. राज्य सरकारनं भोसले यांच्या कुटुंबातील कोणाला तर शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं आणि या वारकरी संप्रदायाच्या दिंडीच्या मार्गस्थ ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात यावा आणि त्याची काळजीसुद्धा राज्य सरकारने घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. त्याचबरोबर दुसरीकडे असे वारंवार होणारे अपघात आहेत हे त्वरित थांबावे अशी मागणीसुद्धा या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.